दिल्लीतील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन, पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी, भारत मंडपम या ठिकाणी भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शनं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर भाजपचं आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी, काँग्रेसच्या एआय समिटमधील आंदोलनानंतर भाजप आक्रमक. दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध, काँग्रेसकडून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, तर देशाच्या हिताचं काय हेच काँग्रेस विसरून गेलाय, फडणवीसांचा निशाणा. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाचं कौतुक, मात्र काँग्रेसनं घातलेला हा गोंधळ वैचारिक दिवाळखोरीची निशाणी. एआय समिटमधील आंदोलनावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा. काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया, भाजप प्रवक्ते शहाजाद पुनावाला यांचा पलटवार, स्वेटर आणि जॅकेट घालून आत प्रवेश केलेल्या युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. भारत अमेरिका करार म्हणजे देश पूर्णपणे अमेरिकेसमोर झुकल्याचं चित्र. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुन्हा एकदा व्यापार करारावरून पंतप्रधान मोदींवर टीका. ट्विट करत राहुल गांधींकडून कराराला जिऊ जित्सू या खेळाची उपमा. मोदींनी अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डील विरोधात पदयात्रा काढणार, हर्षवर्धन सपकाळांची माहिती. तर ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना कसा धोका यावर पत्रकार परिषदही घेणार असल्याची सपकाळांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये राहुल गांधींसोबत राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक, हर्षवर्धन सपकाळ वडेट्टीवारांची उपस्थिती. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आगामी काळातील वाटचालीवर चर्चा. चंद्रपुरात महापौर न झाल्यानं वडेट्टीवारांची दिल्ली हायकमांडसमोर माफी, तर यावर पुन्हा बोलू असं म्हणत वरिष्ठांनी बोलणं टाळलं, सूत्रांची माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार. सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टात आज सुनावणी, तर सकाळी मुंबई विमानतळावर भाजप आंदोलन करणार. संजय राऊत आज सकाळी 11 वाजता मालेगाव कोर्टात हजर राहणार. मंत्री दादा भुसेंचा संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा, या संदर्भात मालेगाव कोर्टात राऊतांचा जबाब नोंदवला जाणार. आमदार रोहित पवार यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार. तर राहुल गांधी मुंबईमध्ये आल्यावर त्यांना सडेतोड उत्तर देणार. भाजपच्या नगरसेविका अक्षता तेंडुलकर यांचा इशारा. दिल्लीमध्ये एआय समिट या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप आता आक्रमक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालयामधून जिरवाळांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. ठोस पुरावे मिळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रयत्न सुरू. मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज जमा केले. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्या विनाच होणार. तर विधानसभेनंतर आता विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्षनेते पद नाहीच. अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यामुळे परिषदेतील पद रिक्त. आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये. राज्यात विकास नव्हे तर ही सूज. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्र नव्हे तर त्यांचा पक्ष आयसीयूमध्ये. जनतेचे आशीर्वाद असेपर्यंत भाजप सत्तेत राहणार. भाजपच्या नवनाथ बन यांचा राज ठाकरेंवर पलटवार. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. सत्तेत असणाऱ्यांना सुद्धा एक्सपायरी डेट आहे. एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. निकोप राजकारण महाराष्ट्रामध्ये आधी होतं. निवडणुका झाल्यानंतर नेते एकमेकांना भेटायचे, पण आता प्रत्येक गोष्ट तिरस्कारानं पाहण्याची सवय झाली आहे. राज ठाकरेंचं नाव न घेता राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर. राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन. स्वीकृत नगरसेवक या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. राणेंविरोधातील मानहानीच्या खटल्यात राऊतांची माझगाव कोर्टात साक्ष. राणेंचे आरोप म्हणजे संविधान आणि निवडणूक आयोगाला आव्हान, संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालावर माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचं पहिल्यांदाच भाष्य. चीफ जस्टिस यांनी महाराष्ट्राचं मॅटर दुसरीकडे अलॉट केलं, त्यानंतर दुसऱ्यांकडचं मॅटर मी काढून घेऊ शकत नव्हतो, भूषण गवईंची प्रतिक्रिया. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नारायण चौधरी यांना ताकीद. तर बंडखोरी करणार नाही असा आम्हाला शब्द दिला, पण बंडखोरी झाली, चव्हाणांची प्रतिक्रिया. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. तर राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा होत असल्यानं ते अस्वस्थ असावे. भुजबळांसंदर्भात कोल्हेंचं भाष्य.
भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा, भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन, राऊतांचं वक्तव्य. तर हे मोठमोठे विषय आम्हाला कळत नाही, अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांचे पुढील 2 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द, भुजबळांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार, पोटात दुखत असल्यामुळे भुजबळ रुग्णालयात दाखल. राज्यसभेवर 1 जण जाईल इतकं संख्याबळ महाविकास आघाडीकडे, कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळून ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, असंही राऊत म्हणाले. राज्यसभेत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळावं, मित्रपक्षासोबत या संदर्भात चर्चा करू, राज्यसभा निवडणुकीबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. तर ही जागा शिवसेनेचीच, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम, काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती. महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क, तर 1 जागा विरोधकांना मिळेल, ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न, राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं विधान. आमचा महाविस्तार एआय प्लॅटफॉर्म बहुभाषी, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं गती घेतली आहे. एआयमुळे शेतीच्या क्षेत्रात मोठा बदल, शेतकरी सुद्धा एआयसाठी सज्ज. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरेगावी मुक्कामी, तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 27, राष्ट्रवादीला 20, तर शिवसेनेला 15 जागा. साताऱ्यातील पाचगणीमध्ये 15 फेब्रुवारीपासून पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भेट. भारतात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होतीये, पाचगणीला मान मिळाल्याची शिंदेंची यावेळी प्रतिक्रिया. विकास कामांवरून जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी आणि शहराचा चेहरा मोहरा बदलला जावा यासाठी प्रयत्न होत आहेत, जावेद अख्तर यांचं भाष्य. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता, मुंबईतील कमाल तापमानात घट होणार. शनिवारपासून 2 ते 3 दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, तर बागलाण तालुक्यातल्या बुल्हेर परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. दरम्यान कांदा, गहू यासह अन्य पिकांना याचा फटका बसण्याची भीती. बेस्ट उपक्रम तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार सेनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा, कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, विधिमंडळ सभागृहामध्ये आवाज उठवणार, आमदार सचिन अहिर यांचा इशारा. मुंबईकरांची मोनोरेलची प्रतीक्षा आता लवकरच संपणार. गेल्या काही महिन्यांपासून मोनोरेल बंद होती, दरम्यान आता ती पुन्हा सुरू होणार. नव्या मोनोरेलसाठी जागतिक कंपनीकडून सुरक्षा प्रमाणपत्रही मिळवलं. मुंबईमध्ये प्रदूषण प्रचंड वाढलं, मुंबईची हवा अति धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. हवा गुणवत्ता निर्देशांक थेट 344 अंकांच्या पातळीवर. हवेत प्रचंड धुरक्याचं साम्राज्य, आर्द्रतेच्या अतिप्रमाणामुळे उकाडा वाढलाय. मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल ट्रेनच्या फेऱ्या आता वाढवण्यात येणार. मध्य रेल्वेच्या ताफ्यात 2 नव्या एसी गाड्या दाखल होणार. एक ट्रेन प्राधान्यानं हार्बरवर चालवली जाणार. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार. नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार. दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात या ठिकाणी स्वच्छता केली जाणार. दर सोमवारी या परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं डीप क्लिनिंग मोहीम राबवली जाणार. आमदार महेश सावंत आणि नगरसेविका विशाखा राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांची या संदर्भात बैठक. शिमग्याआधी कोकणी माणसासाठी सरकारची मोठी घोषणा, तर कोकणात शिमग्यासाठी आता बोटीनं सुद्धा जाता येणार. 1 मार्चपासून समुद्री मार्गे तळ कोकणात जाता येणार. मंत्री नितेश राणेंकडून M2M फेरीचं वेळापत्रक जाहीर. भावचा धक्का ते विजयदुर्ग फेरीला 1 मार्चपासून सुरुवात. यूजीसीकडून देशातील 32 बनावट विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांची यादी जाहीर. यामध्ये दिल्लीतील 12 विद्यापीठांचा समावेश. महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचं नाव सुद्धा यामध्ये यादीत, तर बनावट विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्याचंही आवाहन. पिंजो ऑनलाईन गेमिंगची 590 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका. जप्त मालमत्तेमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक, बॉन्ड मुदत ठेवी आणि बँक खात्यातील रकमेचा समावेश. मुघल शासनकर्ता बाबर किंवा त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या धार्मिक स्थळांची निर्मिती विरोधात याचिका. दरम्यान बाबरी नामकरणावर बंदी घालण्याची मागणी. याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी कार्यकर्त्यांकडून अभियान सुरू. बारामतीच्या सोमेश्वर नगर परिसरातून या अभियानाला सुरुवात. सहकारी संस्थांद्वारे ठराव करून चौकशीच्या मागणीचं आवाहन. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचं आज उद्घाटन. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. संग्रहालयामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा प्रवास पाहायला मिळणार. अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर विवेक कलोती नाराज असल्याची चर्चा. पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ विवेक कलोती यांची फेसबुक पोस्ट करत नाराजी. मीरा भाईंदर पालिकेमध्ये लाईव्ह प्रक्षेपणावर महापौर डिंपल मेहतांकडून बंदी. तर या निर्णयाला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा विरोध. लोकशाहीचा आवाज दाबल्याचा मनसेचाही आरोप. वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये गोंधळ. भाजप गटनेत्याला कॅबिन न दिल्यानं आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन. आयुक्तांकडे दालनाची मागणी करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कामांची चौकशी होणार. चौकशीसाठी 5 सदस्यीय समितीही स्थापन. जो कोणी दोषी ठरेल त्याच्यावर कारवाई होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यात. केडीएमसी परिसरामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा पाहणी दौरा. मनपाचा कार्यक्रम असल्यामुळे दौऱ्यात सहभागी. मधुर म्हात्रेंची या संदर्भात माहिती. आमदार कालिदास कोळंबकरांचा मरण उपोषण मागे. प्रवीण दरेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय. नायगाव वडाळा विधानसभेतील पोलिसांना हक्काची घरं मिळावीत म्हणून हे उपोषण. बेलापुरातील सेक्टर 15A मधील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी नागरिक आक्रमक. हजारो नागरिकांची महापालिका मुख्यालयावर धडक. खेळाच्या मैदानावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा प्रशासकीय काळामध्ये प्रस्ताव मंजूर झाला होता. बीडमधील बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तर गावंदरा गावातल्या तरुण धर्मराज बडे हे कालपासून बेपत्ता होता. तर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामध्ये फेरीवाल्यांचा गोंधळ. स्टॉल लावण्याच्या वादातनं फेरीवाल्यांच्या 2 गटात वाद. फेरीवाल्यांवर कारवाई कधी होणार असा नागरिकांचा संतप्त सवाल. भिगवण प्रकरणातील झहीर शेखनं आमदार राहुल कुल यांचा फोटो ठेवल्यामुळे वाद. तर झहीरला कुणाचं पाठबळ आहे पडळकरांचा सवाल. तर आमदार राहुल कुल यांनी सर्व आरोप फेटाळले. पुण्यातील भिगवण अपहरण प्रकरणातील मुलीचा बारामती पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला. आईकडे जाण्यास मुलीचा नकार. तर मुलीवर दबाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप. कोल्हापुरात चहामध्ये विष घालून नातवानं केली चुलत आजीची हत्या. दागिने लुटण्यासाठी त्यानं चहात विष घातल्याची माहिती. विषारी चहा प्यायल्यानं आजी उमा भिवंगडे यांचा मृत्यू. आरोपीला सध्या अटक. नाशिकच्या इगतपुरी कॉल सेंटर सीबीआय छापा प्रकरणी. संबंधित प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची माहिती. ऑगस्ट 2025 मध्ये इगतपुरीमधील कॉल सेंटरवर सीबीआयनं छापा टाकला होता. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या चिखलठाण या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. मराठा क्रांती मोर्चाचा ग्रामस्थांना इशारा. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी संदर्भात हरित लवादाचा मोठा दिलासा. पुढील सुनावणीपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवरून स्थगिती कायम. तर 6 एप्रिलपर्यंत तपोवनातील वृक्षतोडीवर स्थगिती. एआयच्या माध्यमातून कुंभमेळ्यामध्ये निगराणी केली जाणार. गुन्हेगार शोधणं, हरवलेली लहान मुलं आणि वयोवृद्धांचा शोध घेणं यामुळे सोपं होणार. एआय निरीक्षक या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखरेख करणार. कांदिवलीमधील महावीर नगरमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणांवर बीएमसीची कारवाई. बीएमसीच्या कारवाईमुळे स्थानिकांना आता फुटपाथ उपलब्ध होतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांची भेट घेतली. अब्दुल सत्तारांच्या पत्नीचं निधन झाल्यानं शिरसाटांनी सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती. अभिनेता सोनू सूद शिर्डीमध्ये साईचरणी नतमस्तक. साईबाबा संस्थांच्या वतीनं सोनू सूदचा सत्कार. साई दर्शनासाठी पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं असं सोनू सूद यावेळी म्हणाला. परमहंस आचार्यजी महाराजांकडून मुंबईमध्ये हाजी आराफत शेख यांची भेट. कुर्ल्यातल्या सुफी सलामती महल या निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. रमजान महिन्याच्या दिल्या शुभेच्छा. नाशिकच्या सिद्धार्थमधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता. स्थानिक पोलिसांकडून योग्य दाद मिळत नाही. मुलीच्या आईची आमदार संग्राम जगतापांकडे तक्रार. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामात गव्हाची पेरणी. मात्र गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी हवालदिल. गेल्या 2 वर्षांपूर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान. तर धुळ्यामध्ये का विक्री होत नसल्यानं
संतप्त शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ट्रॅक्टर हाणला. देवरूचे शेतकरी विनोद देवरे यांनी मक्याची नोंदणी करून सुद्धा अद्याप खरेदी झाली नव्हती.